नमस्कार मंडळी, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि झटपट तयार होणारे पालकचे थालीपीठ. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी एकदम परफेक्ट रेसिपी आजची तयार होते. पालकामुळे चव खूप छान येते आणि खूप आरोग्यदायी पण तयार होतात. कारण आजच्या रेसिपीमध्ये आपण पालक अजिबात गरम पाण्यात उकळणार नाहीत, आहे तशीच कच्ची वापरणार आहेत. त्यामुळे खूप पौष्टिक हे थालीपीठ बनवून तयार होतात आणि चव मात्र अप्रतिम. आता पूर्ण एक पालकची गड्डी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली. एक टोमॅटो, 2 कांदे आणि लसणाच्या 10-12 पाकळ्या आणि भरपूर सारी कोथिंबीर बारीक कट करून घेतले. आता 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरं हाताने क्रश करून टाकले. आता या ठिकाणी मी एकूण चौघांना पोटभरीचं जेवण होईल ना एवढ्या प्रमाणात मी बनवते. त्यानुसार पिठं आणि चटणी पावडर, मसाले वगैरे सगळं घेतले. आता 1 चमचा धने पावडर, 1 चमचा हळद, 2 चमचे लाल चटणी पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तेल आणि 2-3 चमचे दही घेतलेले. आता तिखटाप्रमाणे लाल चटणी पावडर घेतली. तुम्ही जर जास्त तिखटाला खात असाल तर जास्तीचं चटणी पावडर घेऊ शकता किंवा हिरवी मिरची लसूण बरोबर छान बारीक करायची आणि तो ठेचा टाकायचा, त्याने देखील चव छान येते. आता या ठिकाणी मी पिठं वापरली. डाळीचं पीठ मी वापरले 1 वाटी आणि 2 वाट्या गहूचं पीठ. आता आज माझ्याकडे ज्वारीचं पीठ शिल्लक नव्हतं, नाहीतर मी 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ आणि 1 वाटी गहूचं पीठ वापरते. अतिशय चवीला रुचकर होतात. पण आज मी फक्त गहू पीठ आणि बेसन पीठ वापरून केले तरी देखील चवीला अप्रतिम झालेत. आता हाताने छान चुरून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला थापता येईल ना. ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ हे भिजून घ्यायचं आहे आणि कॉटनच्या कापडावर पाण्याचा हात लावून छान थापून घ्यायचं. दोन्ही बाजूने तेल टाकून छान खमंग ही थालीपीठं भाजून घ्यायची. अतिशय चवीला रुचकर होतात, खूप खमंग खुसखुशीत होतात. तुम्ही एकदा बनवली ना घरात पुन्हा पुन्हा बनवायला डिमांड होईल. इतकी चवीला रुचकर ही थालीपीठ झटपट बनवून तयार होतात. थालीपीठची एकदम सोपी आणि चविष्ट रेसिपी आज आपण पाहिलीत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्कीच आवडतील अशी ही हेल्दी डिश नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ जरा देखील आवडला तर एक लाईक करा आणि मित्र नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. चला तर मग अशा स्वादिष्ट आणि पौष्टिक झटपट रेसिपीसाठी स्मितूज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.